नर्मदे हर। आज दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी श्री राज राजेश्वरी भगवती मैया नर्मदा मैया ज्या नर्मदा नदीची परिक्रमा आपण प्रारंभ 6 ऑक्टोबर 2025 रोजी केला होता, तर प्रवास करत असताना येणारे अनुभव किंवा नर्मदा मैयाचा होणारं दर्शन, होणारा साक्षात्कार, अशा काही गोष्टी अनुभवायला येत असतात। आता रात्रीची वेळ आहे 6:30च्या दरम्यान आपण व्हिडिओ बनवण्याचं कारण संध्याकाळचाही नजारा पाहण्यात यावा ओंकारेश्वरचा, म्हणून आपण संध्याकाळी व्हिडिओ बनवतोय। तर परिक्रमा प्रारंभ केल्याच्या नंतर मोरटक्का असेल किंवा गोमुख आश्रम असेल, तेलिया भट्यान असेल, ज्या ठिकाणी श्री संत सियाराम बाबा यांचं वास्तव्य होतं आणि आजही ते त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत। कारण संत अशी जागा नाही की त्या ठिकाणी संत किंवा देव नाही, तर प्रत्येक ठिकाणीच संत आणि देव असतात। तसंच तिथून पुढे निघाल्याच्या नंतर शूलपाणी जंगल असेल, तर खरंच शूलपाणी जंगल हे अनुभवण्यासारखं आहे। रस्ता तर छोटासा आहे आणि छोट्या छोट्या रस्त्यातून सुद्धा आपण एवढं घनदाट, नवे तर त्या ठिकाणी वाघ असेल, बिबट्या असेल, अस्वल असेल, असे अनेक प्राणी आहेत। त्या ठिकाणी प्राणी असून सुद्धा आपण कुठंही रस्ताच भटकत नाही, तर त्या प्राण्यांचा आपल्याला दर्शनही होत नाही, दिसू पण देत नाही मैया। कारण एवढ्या घनदाट जंगलामध्ये आपण घाबरलो तर आपल्यासोबत कोण आहेत या हिशोबाने मैया घाबरून जाण्यासारखं पण काही आपल्याला होऊ देत नाही, कधी अनुभव येऊ देत नाही। म्हणून एवढं जंगल पार करत असताना कमीत कमी चालण्यावरती आहेत। कोणी 5 दिवसामध्ये जंगल पार करतं किंवा कोणी 8 दिवसामध्ये, कोणी 10 दिवसामध्ये जंगल पार करतं। कारण ज्याचं चालण्याची गती वाढलेली आहे किंवा वृद्धिंगत आहे, तर तो माणूस लवकर जंगल पार करू शकतो। तर हे म्हणजे इतर ठिकाणी जंगल नाही असं नाही आहे, इतर ठिकाणी जंगल आहे, पण त्या ठिकाणी रोड वगैरे, माणसांची वर्दळ असते, म्हणून त्या ठिकाणी काही जाणवत नाही। पण हे जे शूलपाणी जंगल सांगतात, त्या शूलपाणी जंगलामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची भीती नाही राहिलेली, काहीही नाही राहिलेलं आणि वेगवेगळे मैयाचे अनुभव येतात। म्हणून शूलपाणी जंगलातून जाणं अतिशय योग्य आहे आणि अनुभवण्यासारखं आहेत। बऱ्याचशा गोष्टी शूलपाणी जंगलात आपल्याला अनुभवायला भेटतात। जसं की कोणी म्हणतं पण की शूलपाणी जंगलामध्ये आज पण अश्वत्थामा आहे। मग असेलही, पण ज्यावेळेस पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा, या संतोक्तीप्रमाणे ज्याच्या त्याच्या पुण्यानुसार ज्याला त्याला दर्शन देत असेल किंवा काहीतरी अश्वत्थामाचा अनुभव येत असेल, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार, कारण प्रत्येकाचे कर्म हे भिन्न आहे, कारण प्रत्येकाची बुद्धी ही भिन्न आहे। अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग, म्हणजे लगेच चंचल आहेत, मनसुद्धा चंचल आहे। त्यामुळं चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम, म्हणून त्या मनाप्रमाणे आपली बुद्धीसुद्धा बदलत असते। त्यामुळं प्रत्येकाला तसं कर्मसुद्धा प्रत्येकाचं हे भिन्न आहे, म्हणून त्याला वेगवेगळे अनुभव येऊ शकतात। आणि शूलपाणी जंगल झाल्याच्या नंतर आपण थोडासा गुजरात साईड लागते, गोरा कॉलनी जे म्हणतात, ते गोरा कॉलनीचा परिसर लागतो। मग पुढं पण एकदम म्हणजे आश्रम वगैरे सगळी व्यवस्था अतिशय सुंदर आणि आनंदमय वातावरण असतं। अधूनमधून मैयाचा किनारा भेटत असतो आणि मैयाच्या किनाऱ्याने चालत असताना खरंच काही अलौकिक, अविलक्षण आनंद आपल्याला अनुभवायला भेटतो।
जसं की रोडनी आता काही काही ठिकाणी रस्ताच नसला, पहाडी परिसर असल्यामुळं, जंगलाचा रस्ते असल्यामुळं त्या ठिकाणी किनाऱ्यानी रस्ता नसतो आणि किनाऱ्यानी रस्ता नसल्याच्यानंतर आपल्याला किनारा सोडून आपल्याला वरच्या पाऊलवाटाने किंवा रोडला लागावं लागतं. काय 5-25 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटर आणि नंतर आपण परत किनाऱ्याला लागतो. पण जे रोडनी चालत असताना आपल्याला अनुभवायला असं येतं की आपण गावाकडे चालतो की काय, असा कधी कधी भास होतो. पण आपण जर कधी मैयाचं नामस्मरण करत जर कधी चालत असलो तर आपल्याला कायम कधीच असा भास होत नाही की आपण मैयाच्या किनाऱ्याने नाही आहे किंवा मैया आपल्यासोबत नाही आहे. हे दोन्ही पण आपल्याला अनुभवायला येत असतात. म्हणून सतत नामचिंतन करणं गरजेचं आहे. या ठिकाणी पाठीमागं जे मंदिर आहे हे ओंकारजीचं मंदिर आहेत बघा. आणि हे जो डॅम आहे पुनासा डॅमचा, या ठिकाणी हे धरण बांधलेलं आहेत बघा समोर. म्हणून परिक्रमा करत असताना नामस्मरण करणं गरजेचं आहे. कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे, बाकी कुठलंही काही करण्याची गरज नाही. फक्त भगवंताचं नामस्मरण जरी केलं तरी पण कलियुगामध्ये उद्धाराचं साधन सांगितलेलं आहे. पण अगोदरचं जरी यज्ञ करावं लागायचे, होम हवन करावं लागायचं, तसं कलियुगामध्ये सांगितलेलं नाही आहेत. कलियुगामध्ये फक्त सांगितलेलं आहेत की भगवंताचं नाम घेणं हाच कलियुगामध्ये मोक्ष प्राप्त करून देणार आहे. फक्त श्रद्धेने भावनेने घेणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे मग विमलेश्वरला गेल्याच्या नंतर समुद्र पार करण्याचा काही अविलक्षण आनंद आहे. कारण तो 15 ते 20 मिनिटाचा नसून किंवा 1 तासाचा प्रवास नसून कमीत कमी आत्ता जे नाव आहेत किंवा जहाज म्हणू आपण त्याला थोडक्यामध्ये, ते येण्याच्या अगोदर तो तर काही अविलक्षण आनंद होता. जसं की मी 2021 साली पण आलो होतो. 20 आणि 20 संपल्याच्यानंतर 21 लागलो होतो. जानेवारीमध्ये परिक्रमा पूर्ण झाली होती. तर त्यावेळेस काही वेगळाच अनुभव होता. आणि त्यावेळेच्या नावा हा छोट्या छोट्या होत्या आणि प्रवास त्यावेळेस जायचा कमीत कमी 3.5 ते 4 तास. 4 तासाचा प्रवास व्हायचा. कारण नाव छोट्या छोट्या असायच्या, माणसं पण खूप बसायचे. आणि विशेष म्हटलं म्हणजे समुद्रामध्ये लहरा किंवा लाटा यायच्या आणि त्या लाटेमुळं नाव डोलायची. डगमग डोले माझी पाण्यावरी नावरी, या पद्धतीने अशी खूप डोलायची. आणि असं वाटायचं की आपली नाव पलीकडच्या किनाऱ्यावर जाईल का नाही. कधी कधी असं भास व्हायचा. पण परत मैयाचं नाव समोर आल्याच्या नंतर आपल्याला मैया पैल तीराला सहज घेऊन जाईल असं सुद्धा वाटत होतं. आणि योगायोगाने त्या साली नाव मध्येच बंद पडली, ते मशीन बंद पडलं. आणि मशीन बंद पडल्याच्यानंतर पाठीमागंही काही दिसत नव्हतं आणि पुढंही काही दिसत नव्हतं. सगळीकडं पाणीच पाणी, फक्त एवढंच दिसत होतं. आणि ते किती खोल होतं हे सुद्धा माहिती नव्हतं. हे एक विशेष होतं. म्हणून ती मशीन बंद पडल्यामुळे ती नावसुद्धा बंद पडली. आणि बंद पडल्याच्यानंतर पाठीमागून एक नाव आली आणि त्या नावेला ही नाव चराटाने बांधून पलीकडच्या किनाऱ्यावर घेऊन गेले. पण त्यावेळेचा प्रसंग काही वेगळाच होता. आणि हे कळण्यासाठी त्या नावेत बसलेलं असणंसुद्धा खूप गरजेचं होतं. कारण अनुभव आले अंगा ते या जगात देत असेल. ते अनुभव कसे आहे, जसं की पाण्यातल्या माशाला बाहेर काढल्याच्या नंतर किती त्रास होतो, तसं तो पाण्यात असला तर किती आनंदी राहतो. म्हणून ते अनुभव घेण्यासाठी त्या ठिकाणी असलं ते आनंद अनुभवलं जातं. तसं बाहेर काढल्यानंतर मासा कसा तडफड करतो त्या पद्धतीने बाहेर राहून काहीही कळणार नाही, अनुभवसुद्धा येणार नाही. हे तर खूप लांबची गोष्ट झाली. त्यासाठी नावेत बसावं लागेल. आणि नंतर मग तो प्रवास संपला. आणि नावेचा यावर्षीचा प्रवास तर म्हणजे काहीही वाटलं नाही. असं वाटलंसुद्धा नाही की आपली नाव पाण्याने हलते. एवढी मोठी नाव होती. नाव चांगली होती, पद्धतशीर, माणसं पण खूप बसलेले होते. आणि त्या नावेमध्ये सगळ्या सुविधा होत्या, फक्त खाणं सोडून. प्यायला पण होतं, लेटरिंग बाथरूमला पण होतं. हे एक विशेष आहे. आणि नंतर मग यावेळेस नावेतून असं एकदम आनंद घेतला मनसोक्त. कारण नाश्ता वगैरे सुद्धा नावेत केला. हे एक विशेष म्हणजे अनुभवायला भेटलं. पहिलं तर पाणीसुद्धा प्यावटत नव्हतं पहिल्या नावेमध्ये. आणि मग अशा प्रकारे यावर्षीची पण आपला समुद्र पार झाला. समुद्र पार झाल्याच्यानंतर मिठी तलाईला आल्याच्यानंतर मिठी तलाईचं एक विशेष वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्या ठिकाणी सगळीकडून खारं पाणी आहेत आणि त्या ठिकाणी एक विहीर आहे, त्याला गोड पाणी आहेत. तिथंच म्हणजे विचार करण्यासारखा एक अलौकिक भगवंताची मैयाची देण असेल त्यामुळं. आणि मिठी तलाईहून निघाल्याच्या नंतर पावसाचं वातावरण होतं, त्यामुळं थोडा विस्कळीतपणा आला पावसामुळं चालायला त्याला. पण आनंद आला. कधीच असं होत नाही परिक्रमेमध्ये. आपण म्हणतो संध्याकाळी 4:30, 5, 5:30चा टाईम झाल्याच्यानंतर खूप थकल्यासारखं वाटतं आहे. आज खूप थकलो आहे, पाय खूप दुखत आहे.
वाटलंच तर एखादी पेनकिलर गोळीसुद्धा खाता येते, पाय दुखू नये, त्रास होऊ नये म्हणून, ठणकू नये. पण खाल्ली पण नाही पण खाल्ली तर सकाळी उठल्याच्या नंतर जो पहिल्या दिवशी परिक्रमा सुरू करताना जो आनंद होता, जो जोश होता, जो उत्साह होता, त्याच उत्साहाने माणूस दररोज परिक्रमेमध्ये चालायला सुरुवात करतो आणि प्रारंभ करतो. म्हणून सांगायचं एवढंच आहे की शक्ती कधीही कमी झाल्यासारखं जाणवत नाही. भलेही तुमची तब्येत कमी जाणवल, तुम्हाला वजन कमी होईल, पण तुम्ही आजारी पडत नाही. एवढंच नाही तर अनेक ठिकाणचं पाणी पिऊनसुद्धा की आजारी पडत नाही माणूस, सर्दी होत नाही, खोकला नाही, काय नाही. का? कारण ही मैयाची देण आहे. हे एक विशेष आहे. आणि असं करता करता मग नाभिस्थान नेमावर म्हणतात, तिथं प्रवास झाल्याच्या नंतर फक्त मग समोर आपल्याला कुबेरधाम दिसतं. आणि एकदा कुबेरधाम गेलं की अमरकंटक, ज्या ठिकाणावरून नर्मदा मैयाचा उगम आहे, उगमस्थान हे जर कुठलं असेल तर ते अमरकंटक आहे. त्या ठिकाणीसुद्धा मेकलसुता नावाचा मोठा पर्वत आहे आणि त्याच पर्वतावरून मैयाचं उगमस्थान आहे. आणि तिथून निघाल्याच्या नंतर ठराविक काही ठिकाणं आहे, किनाऱ्याचा रस्ता हा आहेत, पण खूप वेळा बाहेर यावं लागतं, आतमध्ये जावं लागतं. आणि किनाऱ्याचा रस्ता कठीण असल्यामुळं त्यामुळं शक्यतोपर्यंत परिक्रमावासी पायी चालणारे, जे परिक्रमा 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची उचलतात, ते शक्यतोपर्यंत किनाऱ्याने चालण्याचा प्रयत्न करतात. आणि जे दुसरे आहेत तर ते रोडनी चालतात. रोडनी चालण्यामुळं मैयाचं आपल्याला जास्त ठिकाणी दर्शन होत नाही, ठराविक ठिकाणी 5-7 ठिकाणी दर्शन होतं. आणि आश्रम रोडनीसुद्धा आहेत आणि रोडनीसुद्धा सेवा देतात. परिक्रमावासियांना प्रत्येक ठिकाणी सेवाचा लाभ आहेच, आनंद आहेच. असं कुठंही होत नाही की परिक्रमावासियांना त्रास झाला असं आहे. पण ज्याचे त्याचे कर्म, मी अगोदर सांगितले, प्रत्येकाचे कर्म हे भिन्न भिन्न असतात. म्हणून कर्माच्या हिशोबाने ज्या त्या गोष्टी, प्रारब्ध तुकोबरांनी सांगून ठेवलेलं आहे, अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. म्हणजे या सगळ्या गोष्टी प्रारब्धाच्या अधीन आहे, तरीसुद्धा मैया सगळ्या गोष्टी पूर्ण करते. आणि नर्मदापुरमला आल्याच्या नंतर एक विशेष आहे, तवा नदी जर कधी बघितली किंवा गुगलला सर्च मॅपवरती पण बघितली किंवा यूट्यूबला जरी बघितली तर व्हिडिओ असेल, तर त्या ठिकाणी तवा नदीचं खूप मोठं पात्र आहे. खूप म्हणजे बरंच चांगल्यापैकीच मोठं आहेत. पण जेवढी मैया 12 महिने 24 घंटे 365 दिवस जशी वाहते तशी तवा नदी वाहत नाही. हे एक विशेष आहे. तवा नदीचं पात्र मैयाच्या दुप्पट असेल काही काही ठिकाणी, तरीसुद्धा मैया ही अखंड वाहते. हे एक अविलक्षण आहेत. आणि नंतर तिथून आल्याच्या नंतर सरळ आपण ओंकारेश्वरला पोहोचलो आणि ओंकारेश्वरला संकल्प वगैरे सोडून आपली यात्रा पूर्ण झाली. जवळपास 76 दिवसामध्ये ही यात्रा पूर्ण झाली. यात्रेमागचं कारण एक सहज जर कधी मनुष्याने विचार केला की यात्रेमागचं प्रत्येकाचं काहीतरी स्वप्न असतं, प्रत्येकाचे काहीतरी विचार असतात आणि प्रत्येकाला काहीतरी साधना परमार्थ करावा असा वाटतो. तर अगोदर तर परिक्रमा केलीच होती आणि परतही, कारण एकदा जेवलं म्हणजे पोट भरत नाही म्हणून. आणि किंवा आत्ताच्या काळात जर सांगायचं झालं तर एकदा मोबाईल चार्जिंग केला म्हणजे चार्जिंग राहत नाही, ती पूर्णत्वाला जात नाही. जोपर्यंत मोबाईल चांगला आहे तोपर्यंत ती चार्जिंग राहत नाही. तसं मनुष्य जीवनामध्ये सुद्धा आपण सगळ्या गोष्टी नित्यनेमाने करतो. तसं भगवंताचं नामचिंतन असेल, भगवंताची साधना असेल, उपासना असेल, आराधना असेल, नियमितपणे थोडी का होईना जीवनामध्ये होणं खूप गरजेचं आहे. कारण साधना ही आपल्याला वाईट मार्गावरती जाऊ देत नाही. आणि एक जर सांगायचं झालं 2025मध्ये तर मनुष्य जीवनामध्ये अडीअडचणी येत असताना प्रत्येकालाच अडीअडचणी येत असतात. असं सहजासहजी कुणीही शेवटापर्यंत साध्यापर्यंत पोहोचत नाही. ज्यावेळेस जीवनामध्ये अडीअडचणी आल्या, संकट आले, संकटाला सामोरे जाऊन एखादा मनुष्य थकत असतो. शेवटी नको त्या गोष्टीचा विचार करत असतो. पण ते गोष्टीचा विचार न करता कधीतरी ज्यावेळेस असं तुम्हाला वाटेल की आता आपलं आयुष्य थकलं आहे आणि आपण सुद्धा थकलो आहे आणि या संकटाला सामोरे जाऊन सुद्धा थकलो आहे,
असं ज्या वेळेस वाटेल किंवा सगळं संपलं आपल्या जीवनामधलं, पाहिलेले स्वप्न तर कधीच मावळून गेले आणि ज्या काही गोष्टी मनुष्य जीवनामध्ये नको होत्या, कधी विचारसुद्धा केला नव्हता, त्या गोष्टी जर कधी घडत असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आता बास 2025 नंतर 26 बघायचं पण नाही, तर त्यावेळेस एकदा संतांच्या दारामध्ये जाऊन बसा. संतांच्या दारामध्ये किंवा देवाच्या दरबारामध्ये जा. तुम्हाला काही ना काहीतरी बुद्धी सुचल्याशिवाय राहत नाही. कायम प्रत्येकजण नको त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा संतांच्या दारामध्ये गेल्यानंतर संत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. अहो संतसुद्धा आपले मायबाप आहेत हे अनुभवण्यासाठी एकदा संतांच्या दारामध्ये जा आणि सांगा त्यांना, शरण जा अंतकरणातून. अंतकरणातून शरण गेल्याच्यानंतर सांगा की माझं सगळं संपलं आहे, माझं कुणीच नाही राहिलं, फक्त तू सोडलं तर माझ्या जीवनामध्ये कुणीच नाही आहे. तुमचा हात धरून तुमच्या डोक्यातले विचार बदलून तुम्हाला रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे संत आहेत. त्यामुळं मनुष्याने देवाकडे किंवा संताकडे जाणं खूप गरजेचं आहे. आणि हे अनुभव मला तर वाटतंय प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात, पण त्यावेळेस कदाचित पूर्वजन्मीचे पुण्यही कमी असेल, त्यामुळं संत सहवास लाभत नाही किंवा कुठंतरी संतांपासून वंचित झालेलो असल्यामुळे संतांच्या सहवासामध्ये जाता येत नाही किंवा संतांकडे जाण्याचा मार्ग अंतकरणामध्ये उद्भवत नाही, अंतकरणामध्ये येत नाही. असं जर कधी असेल, नक्की सतत भगवंताचं नामचिंतन करत राहा. देवाला संताला दुसरं काहीही लागत नाही तुमच्याकडून. फक्त जर लागत काय असेल तर तो फक्त भावेचा भुकेला आहे, देव भावाचा भुकेला आहे. बाकी तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही आहे देवाला. देव तुम्हाला सगळ्या गोष्टी आणि तुमच्या शेवटच्या इच्छेपर्यंत, साध्यापर्यंत तुम्हाला असे साधनं करून घेईन तुमच्याकडून की तुम्हाला साध्यापर्यंत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. का? कारण ते संत आहेत. त्यांच्या एवढं उदार आणि कृपाळू अंतकरण कुणाचंही नाही आहे संतान एवढं. म्हणून ज्यावेळेस असं जाणवेल किंवा वाटेल की आपल्या जीवनामधलं सगळं संपलं, झिरो झालं, त्यावेळेस एकदा संतांच्या दारात जा आणि त्यांना शरण जाऊन सांगा की बास तू सोडलं तर माझ्या जीवनामध्ये कुणीच नाही आहे, असं कधी कधी वाटलं तर. म्हणून आणि जसं की महाराष्ट्रामध्ये राहिल्याच्या नंतर कीर्तनकार सांगतात की ते ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी, तुकोबरायचा गाथा कमीत कमी वाचल्याशिवाय मरू नये, असं सांगतात. खरंच मनुष्य म्हणून जो जन्माला आलेला आहे त्या माणसाने हे तर करायलाच पाहिजे. आणि जर हे करत नसेल तर त्याला मनुष्य कसं म्हणायचं, हे एक विशेष आहे. आणि जसं महाराष्ट्राचं झालं तसं MP असेल, गुजरात असेल आणि थोडासा महाराष्ट्राचा भाग लागतो नंदुरबार जिल्हा, त्या भागातला परिसर, असं जेवढं महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज असतील, निळोबराय असतील, सकल संत भगवान श्री पंढरीश परमात्मा हे जसं आहे तसं सकल संत मांदियाळी महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्राची ओळखच आहे संतभूमी म्हणून. तसं MP मध्ये, गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मैयाची तेवढीच शक्ती आहेत. म्हणून एक मैयाची सुद्धा परिक्रमा करायला पाहिजे. एक अविलक्षण आनंद अनुभवायला भेटतो आणि खरंच मनाला समाधान आणि शांती, सुख या सगळ्या गोष्टी समानार्थी शब्द आहेत, या सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. म्हणून परिक्रमा मनुष्य म्हणून जन्माला आल्याच्या नंतर करणं आवश्यक आहे. नर्मदे हर सीताराम.